एक्झामाइन द ट्रूथ व्हॅल्यूज. म्हणजे आपल्याला जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते एक्सप्रेस करायचे सिम्बॉलिकली एक्सप्रेस करायचे. म्हणजे काय, आयदर विच इज इन द फॉर्म ऑफ कंजक्शन, डिजक्शन, कंडिशनल ऑर बाय कंडिशनल ऑर निगेशन. जर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज अँड यूज केलेला असेल तर विच इज इन द फॉर्म ऑफ येणार आहे कंजक्शन. जर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज ऑर जर यूज केलेला असेल तर विच इज इन द फॉर्म ऑफ डिजक्शन. जर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज इफ डॉट डॉट देन यूज केलेला असेल तर ते स्टेटमेंट येणार इन द फॉर्म ऑफ कंडिशनल. अँड जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते इफ अँड ओनली इफ यूज केलेलं असेल तर विच इज इन द फॉर्म ऑफ येणार आहे बाय कंडिशनल. ओके, म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय यूज केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचा सिम्बॉलिकल फॉर्म काय आहे म्हणजे ते कशाने डिनोटेट केलं जातं हे पण लक्षात ठेवायचे. ओके, इथे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू एक्झामाइन करायला लावलेली नाही. फर्स्ट जे काही क्वेश्चन आहे, एक्झाम्पल आहे 2 इज इवन नंबर अँड 25 इज ए परफेक्ट स्क्वेअर. ओके, आन्सर let p स्टेटमेंट कशाने डिनोटेट केले जातात, स्मॉल लेटर p q r. ओके, अप टू सो ऑन. म्हणजे 2 इज ए इवन नंबर, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय अँड ते सोडून द्यायचं. मग काय 2 इज इवन नंबर एक काय झालं सिम्पल स्टेटमेंट आणि अनदर काय झालं 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे काय 2 इज इवन नंबर हे झालं एक स्टेटमेंट. अनदर स्टेटमेंट कोणतं आहे क्यू, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज रिमूव्ह. 25 इज ए परफेक्ट स्क्वेअर. 25 इज ए परफेक्ट स्क्वेअर. 25 इज ए परफेक्ट स्क्वेअर. झाले दोन स्टेटमेंट. आता आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय यूज केलेलं आहे अँड. म्हणजे जे काही दोन स्टेटमेंट आहे पी आणि क्यू हे सिम्बॉलिकली फॉर्म कसा येणार आहे तो कसा येणार आहे अँड म्हटल्यानंतर कंडिशनल. ओके, आणि कंडिशनल कशाने डिनोटेट केलं जातं पी कंडिशनल क्यू. बरोबर आहे. अँड आल्यामुळे जे काही जे काही कंडिशनल येणार आहे ते काय इन दी फॉर्म ऑफ 30. फक्त काय करायचं आपल्याला दोन स्टेटमेंट वेगवेगळ्या पी आणि क्यू मध्ये लिहून घ्यायचे आणि काय करायचं नेक्स्ट देअरफॉर द सिम्बॉलिकल फॉर्म इज सिम्बॉलिक फॉर्म इज सिम्बॉलिकल फॉर्म काय येणार आहे अँड असल्यामुळे पी स्टेटमेंट अँडच्या ऐवजी पी कंजक्शन क्यू. ओके, देअरफॉर द सिम्बॉलिकल फॉर्म इज पी कंडिशनल क्यू. ओके, इन दिस फॉर्म मध्ये कंडिशनल येणार आहे. इथेच जर असतं 2 इज इवन नंबर और 2 is even number or 25 is a perfect square, then or असल्यामुळे काय केलं असतं पी स्टेटमेंट लिहून घेतलं असतं 2 is even number 25 is a perfect square. देन जे काही सिम्बॉलिकल फॉर्म आला असता तो काय आला असता डिजक्शन. म्हणजे काय आला असतं पी डिजक्शन क्यू. लाईक दॅट देअरफॉर द सिम्बॉलिकल फॉर्म इज पी डिजक्शन क्यू. ओके, अंडरस्टँड इट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे अ स्कूल इज ओपन और देअर इज हॉलिडे. दोन स्टेटमेंट कोणते अ स्कूल इज ओपन अँड अनदर स्टेटमेंट आहे देअर इज अ हॉलिडे. म्हणजे और जे काय आहे ते काय आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. मग फर्स्ट काय करायचं दोन स्टेटमेंट राईट डाऊन. लेट पी स्टेटमेंट अ स्कूल इज ओपन, क्यू स्टेटमेंट देअर इज ए हॉलिडे. नेक्स्ट दोन स्टेटमेंट भेटले, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज पण भेटलं.
नेक्स्ट देअरफॉर द सिम्बॉलिकल फॉर्म इज, सिम्बॉलिकल फॉर्म काय येणार आहे, पी ऑर असल्यामुळे जे काय लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते ऑर असल्यामुळे काय येणार आहे, पी डिजक्शन क्यू. झालं सिम्बॉलिकल. अनदर एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल, अ स्कूल इज ओपन ऑर देअर इज हॉलिडे. दोन एक्झाम्पल भेटले आपल्याला. कोणते, अ स्कूल इज ओपन अँड अनदर एक्झाम्पल देअर इज हॉलिडे. मग राईट डाऊन सेपरेट एक्झाम्पल. हिअर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय यूज केलेलं आहे, ऑर. हे काय झालं, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. मग फर्स्ट स्टेटमेंट, लेट पी अ स्कूल इज ओपन. अनदर स्टेटमेंट, क्यू देअर इज ए हॉलिडे. पी आणि क्यूज का घ्यायचेत, का स्टेटमेंट डिनोटेड केले जातात पी आणि क्यूने. देअरफॉर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज भेटलं, दोन स्टेटमेंट पण भेटले. मग काय, द सिम्बॉलिकल फॉर्म इज पी डिजक्शन क्यू. पी डिजक्शन क्यू का आलं, तर पी हे जे स्टेटमेंट आहे ते लॉजिकल कनेक्टिव्हिटीज ऑरने यूज, ऑर कनेक्टिव्हिटीज यूज केलं म्हणून पी डिजक्शन क्यू. थर्ड नंबर एक्झाम्पल, दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. ओके, म्हणजे दिल्ली इज इन इंडिया बट हे काय झालं, एक अनदर लॉजिकल कनेक्टिव्हिटी. जरी बट अँड हे काय सिमिलर आहे, बरोबर ना. बट हे काय झालं, एक लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. ढाका इज नॉट इन श्रीलंका, म्हणजे नॉट हे काय आलं इथे, नॉट पण निगेशन म्हणून आलेलं आहे, बरोबर ना. नॉट हे निगेशन आलेलं आहे, बट हे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणून आले. म्हणजे इथे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कोणते दोन झाले, बट आणि नॉट. हे काय झाले, दोन लॉजिकल कनेक्टिव्हिटीज झाले. मग ते जो एक लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते सोडून द्यायचे, त्या दोन्ही लॉजिकल कनेक्टिव्हिटीजचा विचार करायचा नाही. मग फर्स्ट स्टेटमेंट जे काय येणार आहे, लेट पी दिल्ली इज इन इंडिया. हे काय, याच्यामध्ये कोणतंही लॉजिकल कनेक्टिव्हिटी यूज केलेलं नाही. दिल्ली इज इन इंडिया हे झालं फर्स्ट स्टेटमेंट, पी दिल्ली इज इन इंडिया. अँड बट काढून टाकायचं, नॉट काढून टाकायचं. दुसरं स्टेटमेंट काय येणार आहे, ढाका इज इन श्रीलंका. म्हणजे क्यू काय येणार आहे, ढाका इज इन श्रीलंका. दोन स्टेटमेंट भेटले. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज, पी मध्ये काही चेंज आहे का, दिल्ली इज इन इंडिया नाही, म्हणजे पी ॲज इट इज, पी. नेक्स्ट, बट इज नथिंग बट शोज दॅट कंजक्शन, सो कंजक्शन. अँड क्यू काय आहे, ढाका इज नॉट इन श्रीलंका. बट नॉट हे काय लॉजिकल कनेक्टिव्हिटी, ते आपण इथे घेतलंय का क्यू मध्ये, नाही. ढाका इज इन श्रीलंका, म्हणजे नॉटच्या ऐवजी आपण काय करतो, निगेशनला काय सिम्बॉल आहे, निगेशन. का, तर नॉट. ओके, नॉट. ढाका इज इन श्रीलंका. क्यू स्टेटमेंट लिहिताना ते नॉट यूज करायचं नाही. म्हणजे पी आणि क्यू स्टेटमेंट लिहित असताना कोणत्याही लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा यूज करायचा नाही. आणि क्यू स्टेटमेंट म्हणजे सिम्बॉलिकल फॉर्म काय आला, पी कंजक्शन निगेशन ऑफ क्यू. फोर्थ एक्झाम्पल, 3 + 8 > 12 if and only if 5 × 4 is less than or equal to 25. Here the logical connectivity use केलेला आहे, if and only if. ते रिमूव्ह करायचं. मग लेट स्टेटमेंट फर्स्ट, पी काय आहे, 3 + 8 > 12. सेकंड, क्यू 5 × 4 is less than or equal to 25. दोन स्टेटमेंट आले डिफरन्स, 1 आणि 2. लॉजिकल कनेक्टिव्हिटीज रिमूव्ह. देअरफॉर इथे काही निगेशन यूज केलेलं नाहीये, म्हणून द सिम्बॉलिकल फॉर्म इज इफ अँड ओनली इफ. म्हणजे कोणतं आहे, बाय कंडिशनल. आणि बाय कंडिशनल कशा फॉर्म मध्ये डिनोट केलं जातं, पी जे काही स्टेटमेंट आहे ते बाय कंडिशनल. म्हणजे इफ अँड ओनली इफ असल्यामुळे कोणतं आहे बाय कंडिशनल, डबल एरो, डबल इम्प्लिकेशन क्यू, पी बाय कंडिशनल क्यू. देअरफॉर सिम्बॉलिकल फॉर्म काय आला, पी बाय कंडिशनल
क्यू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. आता आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय बघितलं की फक्त जे काही एक्झाम्पल आहे ते सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल आहे राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये आपण काय बघितलं की फक्त जे काही एक्झाम्पल आहे ते सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये कसे रिटर्न करायचे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे म्हणजे आयदर विच इज जे काही 2 किंवा जास्त स्टेटमेंट दिलेले आहे ते काय असणार आहे, ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे, आपण या एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट फर्स्ट एक्झाम्पल आहे 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर. मग आन्सर काय येणार आहे, हे जे काही स्टेटमेंट आहे 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर हे आपल्याला ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला जो काही ट्रूथ टेबल फॉर अँड असल्यामुळे आता कशाचं बघायचं आहे, कंजक्शनचं बघायचं आहे. ऑर असतात तर डिजेक्शनचा, इफ डॉट डॉट देन असतात तर बाय कंडिशनलचा, इफ अँड ओनली इफ असतात तर बाय कंडिशनलचा, आणि निगेशनचा तर ऑलवेज असू शकतो किंवा नसू शकतो. बट हे जे काही 4 आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट जे काही पहिलं स्टेटमेंट आहे इथे काय आहे, जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते काय आहे अँड हे काय करायचं, रिमूव्ह करायचे. 2 सेपरेट जे काही स्टेटमेंट आहे ते लिहून घ्यायचे. काय, लेट पी फर्स्ट स्टेटमेंट पी 3 इज अ प्राईम नंबर. नेक्स्ट अनदर स्टेटमेंट क्यू 4 इज रॅशनल नंबर. देअरफॉर हे जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे अँड यूज केल्यामुळे द सिम्बॉलिकल फॉर्म कसा येणार आहे, सिम्बॉलिकल फॉर्म इज पी डिजेक्शन की कंजक्शन क्यू अँड असल्यामुळे काय येणार आहे, कंजक्शन येणार. सिम्बॉलिकल फॉर्म समजला. नेक्स्ट ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर. पी काय स्टेटमेंट 3 इज अ प्राईम नंबर, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे म्हणजे 3 हा प्राईम नंबर आहे, बरोबर आहे ना, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, कॅपिटल लेटर टी. लिहू नका तिथे. नेक्स्ट जे काही स्टेटमेंट आहे 4 इज अ रॅशनल नंबर, 4 हा रॅशनल नंबर आहे का, आहे, म्हणजे त्याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, अगेन ट्रू. ओके. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर टी अँड टी रिस्पेक्टिव्हली. पी ची पण ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, ट्रू, आणि क्यू ची पण काय झाली, ट्रू, म्हणून पी आणि क्यू ची व्हॅल्यू काय आली, ट्रू. म्हणजे सिम्बॉलिकल फॉर्म कसा येणार आहे, ब्रॅकेटमध्ये पी कंजक्शन क्यू इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू. ओके. क्यू ची काय आहे, पी ची व्हॅल्यू ट्रू, टी कंजक्शन टी, बरोबर आहे, दोन्हीची व्हॅल्यू ट्रू इज इक्वल टू. आणि आपल्याला कंजक्शन टेबल काय सांगतो की जेव्हा पी आणि क्यूच्या दोन्हीच्या व्हॅल्यू जर ट्रू असेल तर कंजक्शन काय असतं, ऑलवेज ट्रू, अदरवाईज फॉल्स. हिअर बोथ स्टेटमेंटची व्हॅल्यू काय आल्या, ट्रू, म्हणून जे काय कंडिशनल येणार आहे, कंजक्शन येणार आहे ते काय येणार आहे, ट्रू, अदरवाईज काय आलं असतं, फॉल्स आलं असतं. म्हणजे फायनल आन्सर काय आलं आपलं, द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय आलेलं आहे, दोन्ही ट्रू असल्यामुळे कॅपिटल लेटर टी म्हणजे ट्रू. जे काय आपलं गिवन स्टेटमेंट होतं 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर, हे काय जे काय स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रू. आपण याच्या आधी फक्त सिंगल स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स बघितलं. आता जर आपण कंपाऊंड स्टेटमेंट घेतले तर ते ट्रू आहे की फॉल्स हे आपण आता बघितलं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, ऑल फ्लावर्स आर रेड और ऑल काउज आर ब्लॅक. म्हणजे येथे जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते कोणतं आहे, ऑर. ओके. ऑर काढून टाकायचं, दोन जे काही सिंपल स्टेटमेंट आहे ते राईट डाऊन करून घ्यायचे. काय, लेट आन्सर मध्ये लेट
P, all flowers are red. हे झालं फर्स्ट स्टेटमेंट. अँड सेकंड Q, all cows are black. सेकंड स्टेटमेंट. देअरफॉर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय यूज केलेलं आहे? ऑर. म्हणून द सिम्बॉलिकल फॉर्म इज काय येणार आहे? सिम्बॉलिकल फॉर्म इज P disjunction Q. The symbolical form is P disjunction Q. Next, truth values of P and Q are काय आहे? P ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ऑल फ्लॉवर्स आर रेड. सर्व फ्लॉवर हे लाल कधी असतील का? नाही. सम अदर कलर फ्लॉवर पाहतोय ना आपण. म्हणून ऑल फ्लॉवर्स आर रेड काय झालं? जे काय स्टेटमेंट आहे त्याची व्हॅल्यू काय झाली? फॉल्स. नेक्स्ट, जे काय स्टेटमेंट आहे ऑल काउज आर ब्लॅक, विच इज पॉसिबल? नो. सो ऑल क्लाउज आर ब्लॅक, विच इज अगेन दिस स्टेटमेंट इज अगेन फॉल्स. म्हणून द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P and Q are false and false and false respectively. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय आली? P ची पण काय आली? फॉल्स आली. Q ची पण फॉल्स आली. डिनोटेड कसं केलं जातं? P डिजेक्शन Q इज इक्वल टू P डिजेक्शन Q ब्रॅकेटमध्ये फॉल्स डिजेक्शन फॉल्स इज इक्वल टू. आणि आपण डिजेक्शन ट्रूथ टेबल मध्ये बघितलेलं आहे की बोथ P अँड Q आर फॉल्स, देन देअर डिजेक्शन इज फॉल्स, अदरवाइज ट्रू. जर दोन्ही जर फॉल्स असेल तरच जे काही डिजेक्शन आहे ते काय आहे? फॉल्स आहे. अदरवाइज काय असणार आहे? ट्रू. म्हणजे हे काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. याच्यातलं एक जरी ट्रू असतं किंवा दोन्ही जरी ट्रू असते तर जे स्टेटमेंट आहे ते काय आलं असतं? ट्रू. पण दोन्ही फॉल्स आल्यामुळे जे काय डिजेक्शन आहे ते काय आलं? फॉल्स. म्हणून द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय झाली? आलेली व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. म्हणून जे काही गिवन स्टेटमेंट आहे ऑल फ्लॉवर्स आर रेड ऑर ऑल काउज आर ब्लॅक, हे जे काही स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. ओके. थर्ड एक्झाम्पल, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ सन रायझेस इन दी वेस्ट. म्हणजे हिअर जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते कोणतं आहे? इफ अँड ओनली इफ. देअरफॉर राईट डाऊन सोल्युशन. लेट अनदर जे काही आहे ते लॉजिकल कनेक्टिव्हिटीज यूज केलेलं नाही. ओनली वन आहे, इफ अँड ओनली इफ. सो लेट P milk is white. First statement, milk is white. Another statement Q, sun rises in the west. Therefore लॉजिकल कनेक्टिव्हिटी जे इफ अँड ओनली. म्हणून द सिम्बॉलिकल फॉर्म इज काय येणार आहे? सिम्बॉलिकल फॉर्म P बाय कंडिशनल Q. हा काय झाला? सिम्बॉलिकल फॉर्म इज P बाय कंडिशनल Q. अँड द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P अँड Q आर काय? P ची मिल्क इज व्हाईट. यू नो दॅट मिल्क इज इन व्हाईट कलर. म्हणजे जी काही ट्रूथ व्हॅल्यू ती काय आली? ट्रू. अँड सन रायझेस इन द वेस्ट. यू नो दॅट सन रायझेस इन द ईस्ट. म्हणजे सन रायझेस इन द वेस्ट हे जे काही स्टेटमेंट आहे विच इज काय झालं? फॉल्स. ओके. म्हणून ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P अँड Q आर ट्रू अँड फॉल्स रिस्पेक्टिव्हली. देअरफॉर ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे? P बाय कंडिशनल Q इज इक्वल टू पहिलं स्टेटमेंट P काय आहे? ट्रू बाय कंडिशनल फॉल्स. ट्रू बाय कंडिशनल फॉल्स इज इक्वल टू काय येणार आहे? आपल्याला माहिती आहे की दोन्ही जे काही स्टेटमेंट आहे
विच इज जर सेम व्हॅल्यू असेल पी आणि क्यूच्या जर सेम व्हॅल्यू असेल तरच ते स्टेटमेंट काय असतं ट्रू असतं फॉर बाय कंडिशनल साठी. अदरवाईज काय असणार आहे फॉल्स असणार आहे. म्हणजे इथे काय झालं एक स्टेटमेंट ट्रू झालं एक स्टेटमेंट फॉल्स झालं. आपल्याला तो टेबल लक्षात ठेवायचा आहे. म्हणून दिस इज इक्वल टू असं असेल तर काय येणार आहे ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. म्हणून द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज ट्रूथ व्हॅल्यू काय होणार आहे गिवन स्टेटमेंटची फॉल्स. कारण की दोन्हीची जर व्हॅल्यू सेम असते तरच ते ट्रू आलं असतं. पण इथे एकाची व्हॅल्यू ट्रू आहे एकाची फॉल्स आहे म्हणून ते काय आलं फॉल्स आलं. ओके. नाउ फोर्थ एक्झाम्पल. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. Answer. Here we use the logical connectivities if dot dot then. म्हणजे if dot dot then चा काय लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणून यूज केलेला आहे. ओके. लेट पी मुंबई इज महाराष्ट्र फर्स्ट स्टेटमेंट अँड सेकंड दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. दोन स्टेटमेंट भेटले आणि लॉजिकल कनेक्टिव्हिटी इफ डॉट डॉट देनचा यूज केलेला आहे. म्हणून द सिम्बॉलिकल फॉर्म इज काय येणार आहे पी कंडिशनल क्यू. पी कंडिशनल क्यू. द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर काय आहे फर्स्ट मुंबई इज इन महाराष्ट्र फर्स्ट स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे विच इज मुंबई ही महाराष्ट्रात आहे. ओके. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. अँड दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया सेकंड जे काय स्टेटमेंट आहे विच इज अगेन ट्रू. दोन्हीची व्हॅल्यू काय आली ट्रू ट्रू. म्हणून ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर ट्रू ट्रू रिस्पेक्टिव्हली. देअरफॉर ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे पी कंडिशनल क्यू इज इक्वल टू टी कंडिशनल टी. आणि कंडिशनल मध्ये काय बघितलं आपण टेबलमध्ये बघा की कंडिशनल मध्ये सांगितलेलं आहे की जर पी ट्रू असेल आणि क्यू जर फॉल्स असेल तरच जे काय स्टेटमेंट आहे पी कंडिशनल क्यू हे काय आहे फॉल्स आहे अदरवाईज ट्रू आहे. म्हणजे ट्रू ट्रू आले इथे आपल्याला ट्रू ट्रू भेटलंय म्हणजे दी स्टेटमेंट काय असणार आहे ट्रू. फॉल्स कधी असणार आहे फक्त पी जर ट्रू आणि क्यू फॉल्स असेल तरच फॉल्स असेल अदरवाईज ट्रू. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ गिवन स्टेटमेंट काय आली इज ट्रू. ओके. म्हणजे जे काही मुंबई इज महाराष्ट्र देन दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया जी काही स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आलेली आहे ट्रू. ओके.